4 दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळते। सोनं जवळपास 1000 रुपयांनी तर चांदी 4500 रुपयांनी स्वस्त झाले। गेल्या 3 महिन्यातला सोनं चांदीच्या दरातला हा नीचांक आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं चांदीच्या मागणीत घट होते आणि त्यामुळे भाव घसरल्याचं तज्ञ सोन्याबद्दल एक अत्यंत आणि दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे। अखेर सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण व्हायला सुरुवात झाली। गेले 10 ते 12 दिवसापासून सोन्याची घसरण सुरूच होती, परंतु आज एकदम सोनं अचानक ढासळल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदी सरकारच्या माध्यमातून 3 अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आले आहेत, ज्यामुळे सकाळपासूनच सोनारांच्या दुकानामध्ये गर्दीच गर्दी पाहायला मिळते। पाय ठेवायला देखील जागा नाही, इतकी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। गेल्या 6 महिन्यामध्ये इतकी गर्दी कधीच पाहिली नव्हती। इतकी गर्दी आज सोनारांच्या दुकानामध्ये पाहायला मिळते। हा नागरिकांसाठी हा एक मोठा चान्स या ठिकाणी सोनं घेण्यासाठी असू शकतो। हा चान्स तुम्ही चुकवू नये असं तज्ञांनी आता म्हणलेलं आहे। मोदी सरकारने काल संध्याकाळी असे 3 क्रांतिकारी निर्णय सोन्याबद्दल घेतले, ज्यामुळे संपूर्ण मार्केट त्या ठिकाणी हादरलंय। सोन्याचा भाव इतका पडला आहे की ज्यामुळे सराफा बाजारात पाय ठेवायला देखील जागा उरलेली नाही। ही खरोखर 100% खरी बातमी आहे। काल रात्री झालेल्या मीटिंगमध्ये मोदी साहेबांनी सोन्याविषयी प्रचंड महत्त्वाचे 3 निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे सोनं या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आज गेल्या 10 दिवसांमधील सगळ्यात मोठी घसरण या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळू लागले। नागरिकांना स्वस्त दरामध्ये सोनं मिळायला पाहिजे, यासाठी आता 3 क्रांतिकारी निर्णय मोदी साहेबांनी काल रात्री मीटिंगमध्ये घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आज सकाळी सोन्याचं दुकान उघडल्या सगळीकडे प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। सोनं प्रचंड प्रमाणात या ठिकाणी घसरल्याचं आता पाहायला मिळतंय। सोनारांच्या दुकानामध्ये पाय ठेवायला देखील जागा नाही, इतक्या प्रमाणात सोन्याचा भाव आता या ठिकाणी घसरलाय। मग सोन्याचा भाव असा इतक्या रुपयांनी किती रुपयांनी पडलाय की लोक आता मार्केटमध्ये पळत आहेत, कारण की सरकारने 3 असे क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी घेतलेत की ज्यामुळे सोनं अक्षरशः तोंडावर आपटल्याचं पाहायला मिळतंय। सर्वसामान्य माणसासाठी आता ही संधी आहे, तुम्ही चुकवू नका असं तज्ञांनी आणि अनुभवी सोनारांनी आता सांगण्यात आलं आहे। सोन्याच्या भावात या ठिकाणी आज सगळ्यात मोठी घसरण या ठिकाणी पाहायला मिळते, ज्यामुळे लोक आता सोनं घेण्यासाठी गर्दी करत आहेत। आता सकाळी 10 वाजल्यापासून सोन्याच्या दुकानामध्ये गर्दीच गर्दी पाहायला मिळते। संपूर्ण मार्केटमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। मग नेमका 24 कॅरेट सोन्याचा रेट त्या ठिकाणी काय झालेला आहे, 22 कॅरेट सोन्याचा रेट नेमकं काय आलेलं आहे, 18 कॅरेट सोन्याचा रेट त्या ठिकाणी काय आलेला आहे आणि नेमकं 1 तोळा सोन्याचा दर नेमकं फिक्स आज काय सांगितलाय हे आपण या ठिकाणी बघणारच आहोत। परंतु लक्षात घ्या, जेव्हा आजचा सोन्याचा नवीन भाव जाहीर झालाय आणि गेल्या 10 ते 12 दिवसांमध्ये सर्वात सोनं स्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे नागरिकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळतंय असं सोनारांनी म्हणलेलं आहे। अखेर सोन्याचा फुगा फुटलाय। नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिना सोन्याचा कसा राहणार आहे, पुढील 2 महिन्यामध्ये सोन्याचा भाव किती रुपयांनी खाली येणार आहे, याविषयी एक धक्कादायक भविष्यवाणी या ठिकाणी समोर आल्या आणि ही भविष्यवाणी 100% मागच्या वेळी खरी ठरलेली आहे। तुम्हाला आठवतंय का बघा, गेल्या 4-5 महिन्याच्या पाठीमागे सोन्याबद्दल बातम्या आल्या होत्या। सोनं अचानक खाली आलं 70,000 वर त्यावेळी आलं होतं। काही जण म्हणत होते 56,000 वर येणार, काही जण म्हणत होते 50,000 रुपये येणार, परंतु त्यावेळी सोनं 70,000 रुपयापर्यंत खाली आलेलं होतं आणि त्यावेळी अशाच प्रकारची भविष्यवाणी आदल्या 2 दिवस झाली होती आणि त्यामुळे ही भविष्यवाणी सोने खरेदीदारांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे। आता एक अशी भविष्यवाणी आता झालेली आहे की ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः गगनाला जो भिडला होता, तर या भविष्यवाणीमुळे आता सराफ बाजारामध्ये परत एकदा धुमाकूळ झालाय। सोनं आता या ठिकाणी आता एकदम ढासळल्याचं पाहायला मिळतंय। मग आज आता सध्याला आता तुम्हाला 18 कॅरेट सोन्याचा भाव नेमकं काय आहे, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव नेमकं काय झालाय आणि सोनं कमी झाल्यामुळे 22 कॅरेट सोन्याचं दागिनं जे आता प्रत्येक जण आपण विकत घेतो, तर त्याचा भाव काय झालाय नक्की तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे। सोन्याच्या भावात आता गेल्या 15 दिवसातील ही सगळ्यात मोठी घसरण या ठिकाणी पाहायला मिळते। आता या ठिकाणी अनुभवी सोनारांचं मत काय आहे
तुम्ही सोनं आता घ्यायला पाहिजे का थोडं थांबायला पाहिजे याची सुद्धा अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, ज्यामुळे सोनं अक्षरशः सोनं चांदी आता घ्यायला लोक पळत आहेत. लोकांची झुंबड त्या ठिकाणी उडलेली आहे, कारण या ठिकाणी लोकांना वाटतंय परत सोनं महाग झालं तर काय करायचं, त्यामुळे पटकन आता सोनं खाली आलंय तोपर्यंत घेऊन टाकायचं असं या ठिकाणी आता नागरिकांचं म्हणणं आहे. मग आजचा सोन्याचा भाव नेमका किती आहे? 2000 त्या ठिकाणी बघा 26 पर्यंत आता किती फक्त 2च महिने बाकी राहिलेत 2026 यायला, त्यामुळे 2026 ची त्या ठिकाणी 2 महिन्यांची या आता नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्यांची सोन्याविषयी भविष्यवाणी काय आली आहे, ज्यामुळे सराफा बाजारात अक्षरशः तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सर्व लोक बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करत होते की सोन्याचे भाव कधी कमी येतील, खाली कधी येतील, सोनं स्वस्त केव्हा होईल, आपल्याला खरेदी केव्हा करायला मिळेल. पण अखेर तो निर्णय आता या ठिकाणी झालाय. सोन्याची आता घेण्याची म्हणजे सोनं खरेदीदारांसाठी मोठी संधी असणार आहे. सोन्याचे असे काय भाव बदललेत की जे पाहून तुम्हाला आता खूप मोठा आनंद होणार आहे. आजचे 18 कॅरेटचे भाव किती आहेत, 22 कॅरेट सोन्याचे भाव किती आहेत, 24 कॅरेट सोन्याचे भाव किती आहेत, जेव्हा तुम्ही आता ऐकणार आहे तेव्हा गॅरंटी देऊन सांगतो, 100% सांगतो, तुम्ही सोनं खरेदी करायला 100% आता तयार होणार आहे. कारण की सोने चांदीचा फुगा अखेर आज फुटलेला आहे आणि त्यातल्या त्यात एक अशी भविष्यवाणी आल्या जी आता या महत्त्वाच्या आता नोव्हेंबर डिसेंबर याविषयी एक महत्त्वाचा अंदाज त्यांनी वर्तवलाय. आणि 1 जानेवारीपासून सोन्याचा असा काय भाव राहणार आहे ज्या संदर्भात एक भविष्यवाणी आल्या, ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः त्या ठिकाणी जो गगनाला भिडला होता तर तो अक्षर कोलमडून खाली आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळू लागलं आहे. आता बघा या ठिकाणी 20 ते 25 वर्ष अनुभवी असलेल्या सोनारांचं नेमकं मत काय आहे, म्हणजे त्यांचं मत काय आहे की सोनं आता त्या ठिकाणी आता लाखापर्यंत खाली येईल का 80,000 पर्यंत खाली येईल. आता अनुभवी तज्ञांचं मन काय आहे आणि लाखाचा टप्पा या ठिकाणी तोडून खाली खाली येत 80,000 रुपयेपर्यंत येईल का याची सुद्धा अपडेट तुम्हाला या ठिकाणी आता मिळणार आहे. कारण सोनं दिवाळीला तुम्हाला माहित आहे गगनाला भिडलं होतं, पण दिवाळीनंतर जो सोन्याचा क्रम हळूहळू या ठिकाणी उतरत असल्याचा पाहायला मिळतंय. हजारांनी 2000 हजारांनी 2000 या ठिकाणी सोनं खाली येत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अखेर या ठिकाणी आज सोन्याचा भाव एकदमच ढासळल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आजचा सोन्याचा रेट नेमकं काय सांगितलाय, ज्यामुळे अक्षरशः मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. संपूर्ण मार्केट हादरलंय. काय सरकारने आज 3 निर्णय घेतलेत, काय वेगळी भविष्यवाणी या ठिकाणी आलेली आहे, ज्यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये तणाव या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळते. लोक त्या ठिकाणी फास्ट गर्दी करल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे आता 2026 पर्यंत म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्यामध्ये सोन्याचा भाव कशा प्रकारे खाली येणार आहे, म्हणजे तुम्हाला 2026 पर्यंत काय सोन्याची परिस्थिती राहणार आहे. तुमच्या लग्नासाठी किंवा विविध किंवा कार्यक्रमासाठी गुंतवणुकीसाठी तुमच्या मुलीसाठी जर सोने खरेदी करायचे असेल तर 100% तुम्ही ही माहिती पूर्णपणे आता समजून घ्यायचं आहे. कारण की मोदी सरकारच्या माध्यमातून 3 क्रांतिकारी निर्णय आता काल रात्री बैठकीमध्ये घेण्यात आलेत. तसेच 2026 पर्यंत म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यामध्ये सोनं किती खाली येऊ शकतं, 1 लाख रुपयेपर्यंत खाली आणि त्यानंतर दुसरा टप्पा 80,000चा असं 2 टप्पे सांगितलेत. मग तुम्हाला आता घ्यायचं सोनं का थोडं थांबायचं, ज्यामुळे सरकारने क्रांतिकारी निर्णय जे 3 घेतलेत, ज्यामुळे तुमचा फायदा आता कशा प्रकारे होणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो पहा. अखेर सोन्याचा फुगा फुटलाय. मोदी सरकारने आता 3 निर्णय घेतलेत, ज्यामुळे सोन्याच्या भावामध्ये 5 वर्षांमध्ये जेवढी काय घसरण झाली नव्हती तेवढी विक्रमी घसरण या ठिकाणी आज सगळ्यात जास्त पाहायला मिळते. सरकारच्या माध्यमातून एक सूचना देखील देण्यात आलेत की आता रेट कमी झालेत म्हणून लगेच तुम्ही या ठिकाणी घेऊ नका, थोडं थांबा, कारण याच्यापेक्षा अजून रेट त्या ठिकाणी खाली येणार आहेत. मग आता अजून किती खाली येणार आहेत आणि आज 24 कॅरेट सोन्याचा दर काय, 22 कॅरेट सोन्याचा दर काय, 18 कॅरेट सोन्याचा दर काय हे तुम्हाला लगेच या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु आता मागच्या 6 महिन्याच्या पाठीमागे ज्या बातम्या पसरल्या होत्या सोन्याचे रेट खाली येणार, तर त्यावेळी जी भविष्यवाणी झाली तर ती अक्षरशः 100% खरी ठरली होती. सोनं अक्षरशः 2 ते 3 दिवसामध्येच आता 90,000वरून जवळपास 65 ते 70,000 पर्यंत खाली आलं होतं. त्यामुळे आज झालेली भविष्यवाणी काय आहे, जेणेकरून तुम्हाला सोन्याचा त्या ठिकाणी महत्त्वाचं 2 महिने नोव्हेंबर आणि या ठिकाणी डिसेंबर या 2 महिन्यामध्ये सोनं किती खाली येऊ शकतं हे तुम्हाला या ठिकाणी ताजे भाव तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण
कारण तुमच्यासाठी लाखो रुपयांचा फायदा, हजारो रुपयांचा फायदा आता या ठिकाणी होणार आहे। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, सोन्याचे दर दिवाळीला का वाढले होते, तर लक्षात ठेवा त्यावेळी दिवाळीच्या टायमाला सगळं भांडणं लागली होती। म्हणजे कोणाकोणाचे, अमेरिकेचे, इराणचे, अमेरिकेचे आपले त्या ठिकाणी कर म्हणजे टॅक्स लावतो या संदर्भातील आता भांडणं लागली होती आणि त्यामुळे सर्व जे काय पैसे होते तर ते शेअर बाजारामधून काढून आता सोनं सर्वांनी घेऊन ठेवलं होतं। आता लक्षात ठेवा, आता लग्न सराई आली किंवा कार्यक्रम असला तर सोनं महाग होत नसतं, तर मोठे मोठे लोक असतात टनाने त्या ठिकाणी सोनं खरेदी करत असतात आणि शेअर बाजार ज्यावेळी पडत असतं त्यावेळी काय होतं, सुरक्षित गुंतवणूक म्हणून काय करतात, मोठे मोठे जे लोक असतात बिझनेसमॅन वगैरे, तर ते टनाने सोने खरेदी करतात। 1 किलो 2 किलो नाही, 1000 किलो 2000 किलो असं सोनं खरेदी करत असतात। त्यामुळे दिवाळीच्या टायमाने त्या ठिकाणी भरपूर जणांनी शेअर मार्केट कोसळल्यामुळे सोनं खरेदी केलं आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनं आता या ठिकाणी परत एकदा त्यांनी विकलेलं आहे आणि सोनं खाली 10 ते 12 दिवसापासून येत होतं। अखेर आज 13वा दिवस उजडलाय आणि आज सगळ्यात जास्त विक्रमी घसरण पाहायला मिळते। मग आज 18 कॅरेट सोन्याचा दर काय, त्या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा दर काय, त्या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर काय हे तुम्हाला सांगणारच आहे। परंतु नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये कशा प्रकारे सोनं किती रुपयांनी घसरणार आहे हे सुद्धा काय आले अपडेट हे तुम्हाला आता सांगणार आहे। पहा, या ठिकाणी तुम्ही आता पाहू शकता, आता 10 ग्रॅम सोन्याचा जो दर आहे तर तो या ठिकाणी सांगण्यात आलाय। सर्वांनी लक्षात ठेवा, अंदाज हा खूप महत्त्वाचा आहे, कारण आजचे जे भाव आहेत तर याच्यापेक्षाही सोनं आता खाली येण्याचा अंदाज या एका ठिकाणी सांगितला आहे। आता बघा, पहिल्यांदा आपण पाहूया 24 कॅरेट सोन्याचा दर आजचा या ठिकाणी काय सांगण्यात आलाय। तर बघा, 24 कॅरेट सोन्याचा दर 12300 रुपये या ठिकाणी सांगण्यात आलाय। म्हणजे या ठिकाणी बघा सर्वांनी 10 ग्रॅम 24 कॅरेटचा दर या ठिकाणी सांगितलाय। सर्वांनी लक्षात ठेवा की या ठिकाणी 24 कॅरेटचा सोन्याचा दर 10 ग्रॅमचा सर्वांनी लक्षात ठेवायचा 1,23,000च्या आसपास आहे। 22 कॅरेट सोन्याचा दर 1 ग्रॅमसाठी 11,150 रुपये। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सोनं खाली उतरायला सुरुवात झाली। याचा अर्थ असा की तुम्ही लगेच सोनं घेऊ नका, थोडं या ठिकाणी तुम्हाला थांबायचं आहे। सोनं सध्याला 10 ते 12,000 रुपयांनी घसरल्याचं पाहायला मिळतंय। अजून यामध्ये आता 20 ते 25,000 रुपयांची घसरण पाहायला मिळू शकते। मग सोनं किती हजार रुपयापर्यंत खाली येऊ शकतं, तर लक्षात ठेवा, सोनं हे 1 लाखाची जी घसरण आहे, 1 लाखाचा महत्त्वाचा आकडा आहे, तर तो आता या ठिकाणी टप्पा खाली खेचू शकतं, तो तोडू शकतं असा सुद्धा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। त्यामुळे भविष्यवाणीमध्ये हे सांगितलंय की आता 1 जानेवारी 2026 पासून आता सोनं याच्यापेक्षाही खाली येण्याची शक्यता आहे। म्हणजे 1,10,000 रुपयेपर्यंत येऊन थोडे दिवस थांबेल, त्यानंतर 1 लाखावर येऊन थांबेल आणि त्यानंतर 90,000 रुपयेपर्यंत सुद्धा सोनं खाली घसरण्याची शक्यता आहे। त्यामुळे गडबड करू नका, थोडं थांबा, नक्कीच सोनं अजून खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला सोन्याविषयी दररोज नवीन अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।